नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला ठाणे महानगरपालिका यांच्यामध्ये 15 वित्त आयोगानुसार आणि मित्रांनो तुम्हाला MUHM यांच्या अंतर्गत 2 वेगवेगळ्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। यामध्ये आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे नवीन चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत 2 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक आहे ते MUHM आणि दुसरं आहे ते 15 वित्त आयोगानुसार तुम्हाला 2 स्वतंत्र या ठिकाणी जाहिरात असणार आहेत। यामध्ये पहिली जी जाहिरात आहे त्यामध्ये बघितलं तर 15 वित्त आयोगानुसार कंत्राटी स्वरूपात पदभरती असणार आहे। त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या हस्तावरील यामध्ये जाहिरात असणार आहे। यामध्ये 51 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पहिली पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला ANM फिमेलसाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ह्यासाठी ओपन वय 18 ते 2.5 वर्षे असणार आहेत। 46 जागेसाठी पदभरती 46 जागा असणार आहेत। त्याचबरोबर यासाठी SC साठी 8, SC साठी 2, VJNT 2, NTB 2, NTC 2, NTD 1, VJNT 1, OBC 11, ACBC 6, AWS 6 आणि ओपन 5 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। एज्युकेशन मित्रांनो तुम्हाला BSc किंवा NM कोर्स आणि NMCचं रजिस्ट्रेशन लागणार। यासाठी कोणतीही एक्सपिरियन्स नसला तरी चालू शकते। 20,000 रुपये पे स्केल असणार आहे। पुढचा आहे तो मित्रांनो तुम्हाला ANM मेलसाठी मित्रांनो तुम्हाला 5 जागा असणार आहेत। यासाठी मित्रांनो तुम्हाला वय असणार 18 ते 2.5 वर्ष, कास्टमध्ये असेल 43 2.5 वर्षापर्यंत अप्लाय करायचा आहे। ओपनचं वय 18 ते 2.5 वर्ष पण तुम्ही अप्लाय करायचा आहे। त्याचबरोबर यासाठी 5 जागा असणार आहेत। यासाठी SC साठी 1, ST साठी 1, VJNT 1, OBC 1, ACBC 1 जागेसाठी असणार आहे। एज्युकेशन असणार आहे BSc विथ रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहे। एक्सपिरियन्स नसला तरी चालू शकतं। 20,000 रुपये पे स्केल असणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी ठाणे महानगरपालिका अंतर्गत या ठिकाणी वैद्यकीय आरोग्य विभागातील या ठिकाणी ज्या जाहिरात असणार आहे त्यामध्ये कंत्राटी स्वरूपात जी काही पदभरती असणार मध्ये 11 महिने 19 दिवसासाठी या ठिकाणी असतात। त्यासाठी ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी ठाणे महानगरपालिका भवन सरसेनारी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदवाडी 5 फाकडी ठाणे ह्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी 28/10/2025 पर्यंत जमा करायचा आहे। तर मित्रांनो या ठिकाणी मी दिलेल्या अर्जामध्ये या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे। त्यामध्ये अर्जामध्ये काही महत्त्वाची माहिती सुद्धा भरायची। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म गुगल फॉर्मद्वारे सुद्धा तुम्ही भरू शकता। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार। यामध्ये शैक्षणिक व तांत्रिक अर्हता सुद्धा आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्जदारांनी शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे। अर्जदार सादर करायचे शेवटचे दिनांकास अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे लागणार, म्हणजे ज्यावेळी तुम्ही अर्ज करायचा आहे त्यापर्यंत तुमची वैध डॉक्युमेंट्स लागणार। आवश्यक शैक्षणिक अर्हता ज्या तारखेस प्राप्त झाले ते तारीख नमूद करणे गरजेचं राहील। त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड किंवा जर श्रेणी असेल तर त्यासोबत तुम्हाला टक्केवारी नमूद करायची आहे। अर्जदाराने शैक्षणिक प्रमाणपत्रात नमूद गुणांची टक्केवारी न जुळल्यास तुम्हाला नामंजूर अर्ज करण्यात येणार आहे, म्हणजे तुमची टक्केवारी व्यवस्थित किंवा संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे। त्याचबरोबर अर्जदाराने नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेबाबत सांख्यिकीय प्रतिबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे। त्याचबरोबर कंत्राटी पद्धतीने जर पदभरती असल्यामुळे UGC अंतर्गत जे विद्यापीठ येतात त्यानुसार तुम्हाला मान्यता प्राप्त लागणार आहे। त्याचबरोबर कागदपत्रे अपलोड सुद्धा काही करायचे आहेत। त्याचबरोबर यासाठी मित्रांनो तुम्हाला 750 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट असणार आहे ओपनसाठी आणि कास्टसाठी 500 रुपयाचा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट करायचा। हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्याद्वारे तुम्हाला हा नॉन रिफंडेबल DD करायचा आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा मित्रांनो वयोमर्यादा 1/10/2025 रोजी ओपन 18 ते 2.5 वर्ष, कास्टसाठी 63 तुम्हाला अप्लाय करायचा आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना काही महत्त्वाची सूचना सुद्धा आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर नावामध्ये बदल झाला असेल त्याचं गॅझेट जोडायचं आहे। त्याचबरोबर 10वी मध्ये SSC प्रमाणपत्र जोडायचं आहे। त्याचबरोबर एक वैध मेल ID मोबाईल नंबर सुद्धा जोडायचे। त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल thanecity.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचा रहिवासी असणार, त्याचबरोबर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असेल नॉन क्रिमिनल किंवा EWS किंवा जे काही योग्य डॉक्युमेंट्स असतील तुम्हाला द्यायचे आहेत। त्याचबरोबर MS त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे आणि फोटो आणि स्वाक्षरी सुद्धा द्यायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला कोणतीही एक्झाम नसणार आहे, मात्र तुमची जी निवड प्रक्रियेची गुणांकन पद्धती असणार आहे त्यामध्ये क्वालिफाय हो एक्झामसाठी 50 गुण असणार आहेत। त्याचबरोबर पदाकरचे आवश्यक शैक्षणिक अर्हता असल्यास 20 गुण असणार आहेत आणि अनुभव असल्यास 30 अशी 100 गुणाची
तुमच्याकडून मेरिट लिस्टद्वारे तुमची निवड केली जाणार. ज्या विद्यार्थ्याचं नाव मेरिटमध्ये असेल त्याची डॉक्युमेंट असणार आहे, त्यामध्ये मूळ कागदपत्रे सुद्धा तुम्हाला घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो, आता पुढची जी जाहिरात आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला यामध्ये राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान यांच्यामध्ये कंत्राटी स्वरूपात पदभरती असणार आहे. त्यामध्ये नॅशनल अर्बन हेल्थ मिशन ठाणे यांच्या अंतर्गत जाहिरात असणार आहे. त्यासाठी एकूण जागा बघितल्या तर मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहे JNM फिमेलसाठी 20 जागा असणार आहेत. पे स्केल 20,000 रुपये असणार आहेत आणि प्लेस असणार आहेत ठाणे महानगरपालिका. ओपन वय 18 ते 38 वर्षे कास्टसाठी डिस्काउंट आहे. त्यासाठी 20 जागा असणार आहेत. AC साठी 1 जागा, VJNT 1, NTB 1, NTC 1, NTD 1, OBC 5, ACBC 2, EWS 2 आणि ओपन 5 जागा असणार आहेत. यासाठी BSc नर्सिंग विथ ANMचं रजिस्ट्रेशन राहणार आहेत. एक्सपिरियन्स असला तरी चालू पुढचा मोठा पोस्ट आहे JNM मेल, यासाठी 6 जागा असणार आहेत. ओपनचं वय 18 ते 38 वर्ष असणार आहेत. त्यासाठी एकूण 6 जागा असणार आहेत. त्यापैकी SC साठी 1 जागा, ST साठी 1, VJNT 1, OBC 1, EWS 1 आणि ओपन 1 जागा असणार. यासाठी मित्रांनो तुम्हाला BSc विथ GMचं रजिस्ट्रेशन आणि लागणार आहे. त्यात 20,000 रुपये पेमेंट पे स्केल असेल. पुढचा ANM या पदासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 63 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला क्षेत्र असणार ठाणे महानगरपालिका. ओपनचं वय 18 ते 38 वर्ष असणार आहे. त्यासाठी 63 जागेपैकी SC साठी 9, VJNT 1, NTB 3, NTD 1, NTC 1, NTD 1, VJNT 1, OBC 21, ACBC 14 आणि EWS 12 जागेसाठी तुम्हाला पदभरती आहे. यासाठी मित्रांनो NM कोर्स विथ रजिस्ट्रेशन लागणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला कोणता एक्सपिरियन्स नसला तरी प्राधान्य आहेत. मात्र 18,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार. यासाठी मित्रांनो तुम्हाला ठाणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तुम्हाला 11 महिने 29 दिवसासाठी निवार कंत्राट स्वरूपात पदभरती असणार आहेत. ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारे तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही इच्छुक उमेदवार आहे या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे जे कार्य आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनापती जनरल अरुण वैद्य मार्ग, चंदवणी 5 पाकडी ठाणे याद्वारे तुम्हाला 28/10/2025 पर्यंत तुम्हाला सादर करायचं आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची सुद्धा अटी व सूचना आहेत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म आहे. त्यामध्ये वर्ल्ड फॉर्मद्वारे तुम्हाला फॉर्मवरून या ठिकाणी भरायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही शैक्षणिक डॉक्युमेंट्स सुद्धा अपलोड करायचे. यामध्ये जे शैक्षणिक डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला एज्युकेशननुसार संपूर्ण माहिती, नावामध्ये बदल, एज्युकेशन पर्सेंटेज जे काय असेल तुम्हाला योग्य माहिती भरायची आहे. यामध्ये कंत्राटी स्वरूपात पदभरती असल्याने तुम्ही अनुभवाचा तपशील सुद्धा जोडायचा आहे. यामध्ये मित्रांनो हा फॉर्मसाठी ओपनसाठी 750 रुपये आणि कास्टसाठी 500 रुपये डिमांड ड्राफ्ट असणार. हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थकेअर आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्याद्वारे तुम्हाला काढायचा आहे. हा डिमांड ड्राफ्ट नॉन रिफंडेबल असल्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती योग्य आणि अचूक भरायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे एक निवड प्रक्रिया असणार. यामध्ये गुणांकन पद्धतीने तुमची एक निवड प्रक्रिया असणार. त्यामध्ये क्वालिफाय एक्झामसाठी 50 गुण असणार आहेत आणि इतर शैक्षणिक असल्यास तर 20 गुण असणार आहेत आणि अनुभव असल्यास 30 गुण असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी निवड प्रक्रिया असणार त्यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी क्वालिफाय झाले असेल त्याच्या ठिकाणी लिस्ट होणार आहेत आणि ही लिस्ट ठाणे महानगरची वेबसाईटद्वारे पब्लिक करण्यात येणार. त्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन असणार आहेत आणि जे विद्यार्थ्यांचं नाव आहे त्या विद्यार्थ्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. ओके, तरी तुम्ही तर तुम्हाला आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.